चला तर मग लेकरं शाळेत गेल्याच्या नंतर 2 तासामध्ये जे काही माझं कामाचं रुटीन आहे ना, तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे जे सकाळी कळवून घरामध्ये येते ना, तर खरंच खूप छान वाटतं. आणि इथे पहा मुलांचं छान मी असं आवरून दिलंय, त्यांचा टिफिन वगैरे बनवून दिलाय. त्यांचा मस्त असा सकाळचा नाश्ता वगैरे देखील झाला. जरा वेळात व्हॅन येईल आणि ते शाळेला जातील. त्यानंतर मात्र मी घरात आले आणि माझं आवरून घेतलं. आणि खरं तर आहे ना, पोर्च वगैरे धुण्याचं काम, अंगण वगैरे झाडण्याचं काम हे सकाळी उठल्या-उठल्याच झालं पाहिजे बरं का. पण थंडी आता इतकी जास्त पडली आहे ना, की सकाळी लवकर उठून बाहेर निघावसंच वाटत नाही. म्हणून जी काही घरातील कामं असतात ना, ती करून घेते आणि त्यानंतरच मात्र मग बाहेरचं झाडून वगैरे मी घेते. आणि इथे पहा पोर्च वगैरे धुवून झाल्याच्या नंतर मी लगेच झाडून वगैरे देखील घेतलं. आता मात्र घरात आलेली होती आणि घरातील जे काही माझं सकाळचा नाश्त्याचे भांडे वगैरे जे पडलेले असतात ना, तर तेच मला इथे घासायचं असतं. आणि त्यानंतर आहे ना, काय मला दुपारच्यासाठी काय भाज्या वगैरे बनवायच्या आहेत ना, तर त्याची पण इथे मी थोडीफार तयारी करून ठेवलेली असते. आणि मग लगेचच जी काही मुलांची सकाळची नाश्त्याची भांडे असतात, स्वयंपाक केलेली भांडे पडलेलीच असतात, तर ती मी इथे घासून घेतली. आणि हातोहात लगेच मग इथून काय आपण माघार फिरायचंच नाही. लगेचच मग जे काही किचन वटा वगैरे असेल ना, तर तो मी व्यवस्थित इथे क्लीन करून घेत असते. आणि मग अशा पद्धतीनं जर 2-3 दिवसातून जर आपण किचन ओटा आपला क्लीन करून घेतला ना, तर तो पण छान राहतो. जास्त काही चिकट वगैरे होत नाही. तर मग सकाळचं जे काही काम असतं ना माझं, तर अशा पद्धतीनं एकदा चालू झालं, की मग मान वरती काढायला काही वेळच मिळत नाही. आणि अशा पद्धतीनं सगळं जे काम आहे ना सकाळचं, तर मी पटपट मग लेकरं शाळेत गेल्याच्या नंतर आवरून घेत असते. तर भांडे वगैरे माझं इथे आवरून झालंय. छान असा किचन ओटा पण घासून, धुवून झालेला आहे. आणि सोबतच आहे ना, किचन जवळील जे सिंक वगैरे आहे ना, तिथला जो नळ वगैरे असतो ना, तर ते देखील मी अधून-मधून साफ करूनच घेत असते. आणि त्यानंतर आता किचन ओटा वगैरे छान पुसून झाल्याच्या नंतर आहे ना, स्वच्छ असा कपड्याने व्यवस्थित किचन ओटा असा पुसून घ्यायचा आणि अगदी आपला किचन ओटा नव्यासारखा होऊन जातो. आता त्यानंतर मात्र किचन ओटा वगैरे माझं पुसून वगैरे झाल्याच्या नंतर मग मला काही डस्टिंग करायची असते. आणि मग खिडक्यात म्हणा, सोफ्यावरती म्हणा, इकडे-तिकडे काय झालेले असते, धूळ पडलेली असते. कितीही नाही म्हटलं ना, तरी पण घरामध्ये धूळ येते. आपले दरवाजे, खिडक्या कितीही पॅक असू द्या, कुठून काय कसं माहीत नाही, पण धूळ ही आपल्या घरामध्ये येतच असते. आणि जर आपण ही जर धूळ आपण रोज जर झटकली नाही ना, तर मग अक्षरशः तिचा थर जमून जातो आणि मग ते पाहायला पण आपल्याला बरं वाटत नाही. आणि त्यामुळे आहे ना, मग हे जे डस्टिंगचं काम आहे ना, हे सकाळीच केलेलं कधीही चांगलं. म्हणजे काय दिवसभर आपल्याला त्या गोष्टीकडे बघावं लागत नाही. एकदा काम करून झालं, की मग पुन्हा काय त्याच्याकडे बघायचं नाही. मस्त अशा खिडक्या वगैरे, सोफा इथे मी छान डस्टिंग त्याच्यावरची जी काही धूळ असेल ना, तर ती मी काढून घेतली. आणि मग वरची धूळ ज्यावेळेस खाली पडते ना फरशीवरती, मग त्यावेळेस मग घर वगैरे मग व्यवस्थित मी इथे झाडून घ्यायला लागते. मग अशा पद्धतीनं आहे ना, स्टेप बाय स्टेप काम केलं ना, तर ते काम पटपट पण होतं आणि त्या कामाचा आपल्याला कंटाळा पण येत नाही. आणि जर अगोदरच मी जर घर वगैरे झाडून घेतलं असतं आणि नंतर मग खिडक्या वगैरे जर साफ करायला घेतल्या असत्या ना, मग मात्र परत पुन्हा एकदा फरशीवरती धूळ वगैरे झाली असती. तर म्हणून आहे ना, कधीही स्टेप बाय स्टेप घरामधील काम जर आपण पूर्ण केली, तर त्या कामाचा अजिबात कंटाळा येत नाही आणि आपली कामं पण पुढे-पुढे जात आहे ना, पटपट होतात आणि आपल्याही मनाला खूप जास्त समाधान वाटून जातं. तर झाडून वगैरे झाल्याच्या नंतर आहे ना, व्यवस्थित टी टेबल वगैरे मी आहे त्या जागेवरती पुन्हा एकदा ठेवून दिल्या. सगळ्या पायपुसण्या वगैरे अगोदरच झटकून घ्यायच्या घरातल्या. म्हणजे सकाळी एकदा आपण हे झटकण्याचं काम केलं ना, की मग दिवसभर त्या कामाकडे आपण नाही पाहिलं तरी जमून जातंय. आता व्यवस्थित छान माझं झाडून वगैरे झालंय. आता होता तो फरची पुसायची वेळ होती. तर नेहमी मी काय करते ना, हॉलमधीलच फरची पुसताना मी दाखवते आणि किचनमधील कधी फरची पुसताना मी कधी दाखवलीच नाही. तर आज म्हटलं थोडंफार व्हिडिओमध्ये जरासं वेगळं आपण काहीतरी दाखवूयात. म्हणून आहे ना, मी किचन इथे पुसून घेतलं. थोडक्यात सांगायचं झालं ना, तर धुणं, भांडे, फरशी आणि कपडे हे जे 2 तासामध्ये असतं ना, तर मुलं शाळेत गेल्याच्या नंतर हे माझं जे रुटीन असतं ना, ते मी आज तुम्हाला दाखवलंय. आणि बुधवारी काय मी व्हिडिओ टाकलाच नव्हता, तर त्या दिवशी पण मी काही गोष्टी शेअर केल्या होत्या ना, तर म्हटलं याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या दाखवून देते. तर बुधवारची सकाळची वेळ आहे. नेहमीप्रमाणे व्यवस्थित मुलांचं वगैरे आवरून दिलं आणि स्वतःची काळजी म्हणून छान असा आवळा ज्यूस घेतला आणि नंतर मग घरातील छोटं-मोठं काम आवरून आहे ना,
मी दळण करायला घेतलं. दळणामध्ये पाहते तर काय पुन्हा एकदा मला 2-4 किडे दिसले आणि हे किडे पाहून आहे ना, जरा मला थोड्या वेळासाठी वैतागल्यासारखं झालं. असं वाटलं की 1-2 महिन्यापूर्वीच आपण हे गहू सगळे चाळून ठेवले होते. त्याच्यामध्ये पुन्हा काही किडे लागावं नाही म्हणून त्याच्यामध्ये मी त्या भेटतात ना ते छोटे-छोटे पॅकेट, तर ते सुद्धा मी धान्यामध्ये ठेवून दिलेलं होतं. आणि पहा 1-1.5 महिन्यातच पुन्हा एकदा मला 2-4 किडे दिसले ना, असा विचार मनामध्ये आता चालू होता, की आता आपल्याला गव्हाला आहे ना, व्यवस्थित असं ऊनच द्यावं लागणार. आणि दुसरा काही उपाय असला तर प्लीज मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. गव्हामध्ये किडे झाल्याच्या नंतर त्याच्यासाठी काय करावं लागतं? तर असं आता माझ्यासोबत होतंय आणि अक्षरशः त्यावेळेस आहे ना, मी गहू चाळत होते ना, तर एका दिवसामध्ये मी 1-1.5 गोणी गहू चाळून घेतले ना, तर माझे दोन्हीही हात खूप दुखत होते आणि असं वाटलं होतं आता पुन्हा एकदा इतके सगळे गहू चाळायचं म्हणलं ना, तर अक्षरशः ते काही शक्यच होणार नाही. म्हणून आता माझ्या मनामध्ये असा विचार चालू होता, की पुढच्या 1-2 दिवसातच आता आहे ना, सगळे गहू मी बाहेर उन्हाला टाकून देते. म्हणजे कसं जास्त त्याच्यामध्ये किडे होणार नाहीत आणि पुन्हा गहू चाळण्याची वेळ काय माझ्यावर येणार नाही. त्यानंतर मात्र मी घरात आले आणि छान असे कपडे कपडे वाळलेले होते. ते घरामध्ये काढून आणले आणि मस्त अशा घड्या करून ठेवते आता या कपड्यांच्या. आणि जे ते कपडे आपापल्या जागेवर ठेवले, की मग ते आपल्याला मिळून जातात. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.